हे हॅलो नमस्ते. मी हर्षदा. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी बनवणार आहे चीज विंग्स. सो ते कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही हे बनवता की नाही हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. सो त्याच्यासाठी आधी घेतलेला आहे आपण मैदा. मैदा घ्यायचा आहे. जितकं तुम्हाला हवं आहे तितकं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. सो मी इतका घेतलेला आहे. अँड देन त्याच्यानंतर आपल्याला तेलाचं मोहन असं गरम करून घ्यायचं आहे. दूध घ्यायचं आहे. इथे आपल्याला दूध असं गरम करून घ्यायचं आहे. सो त्याच्यानंतर आपल्याला जितकं चीज हवं आहे ते ग्रेट करून घ्यायचं आहे छान असं. अँड ते झाल्यानंतर मग हे पहा, मी इतकं घेतलं आहे. ऑलमोस्ट 2 to 3 क्यूब्स इनफ होते जितकं मी घेतलं आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये हे चीज टाकायचं आहे आणि थोडेसे ड्रॉप्स तुपाचेही टाकायचे. आत्ताही टाकायचे, नंतरही टाकायचं. चीज लिंग्स त्याच्यामुळेच बोलतात ना, ते फुल्ली चीजचं असतं आणि बाहेरनं आणण्यापेक्षा आपण घरीच बनवू शकतो आणि खूप इझी आहे बनवणं. सो येस, दूध गरम करून मग त्याच्यामध्ये ते ॲड करायचं. सो त्याच्यानंतर जे मैदा आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घ्यायचं आहे, अजवाईन घ्यायचं आहे. ते असं हातावरती हे करून मग ते ॲड करायचं आहे. त्याने फ्लेवर छान येतो. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं सॉल्ट ॲड करायचं आहे. अँड सॉल्ट ॲड झाल्यानंतर जे तेलाचं मोहन आपण घेतलेलं आहे ते ॲड करून छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे. ते गरम असतं, सो थोडंसं जपून. सो येस, ते असं करून बघायचं ग्रेपमध्ये बसतं आहे का. ते बसलं की समजायचं की ते फुल्ली छान असं मिक्स झालेलं आहे. सो येस, या पॉईंटला आपण जे चीज अँड याचं केलं आहे दुधाचं, ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आणि याच्यामध्येच पूर्ण मिक्स मळून घ्यायचं आहे. पाणी अजिबात असं ॲड करायचं नाही आहे आपल्याला एक्स्टर्नली. सो येस, हे छान असं फुल्ली मिक्स करायचं. त्याच्यानंतर तूपही ॲड करायचं, दुधामध्येही थोडं ॲड करायचं आणि असंही थोडंसं ॲड करून मग ते जे आपण फुल मिक्सचर जे चीजचं बनवलेलं आहे ते टाकून छान असं पूर्ण ते मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. सो येस, तुमच्याकडे तुम्ही असं केलेलं आहे का घरगुती हा पदार्थ, तर मला कमेंट करून नक्की सांगा. अँड येस, कीप वॉचिंग. इथून पुढे पण खूप काही आहे, फक्त स्किप करू नका. स्किप केलं की मग एखादा पॉईंट राहतो आणि मग तुम्ही म्हणता की पूर्ण नाही सांगत यूट्यूबवरती, बिकॉज मी असं बोलायचे स्टार्टिंगला. सो येस, आपण स्किप करत बघतो, मग आपल्याला अर्धे इन्ग्रेडियंट्स कळतच नाही. सो येस, अशा प्रकारे मग आपल्याला ते लाटण्यासाठी करायचं आहे. अँड मी फर्स्ट टाईम असं किचनवरती हे करते आहे. याच्या आधी मी केलेलं नाही आहे. हे पण मी क्लासला होते तर त्या मॅमने सांगितलं होतं की असं केलं ना फास्ट होतं, बिकॉज आपलं जे पोळपट असतं ते छोटंसं असतं, मग त्याच्यावरती तितकीच लाटी आपल्याला लाटावी लागते. सो येस, अशा प्रकारे मग मी खालीच ते लाटायला घेतलं. सो अशी छान आणि पातळ, एकदम पातळ लाटायची आहे. अँड ते झाल्यानंतर नंतर आपल्याला अशा प्रकारे ते कट करून घ्यायच्या. एकदम स्मॉल ह्याच्या पोर्शनमध्ये ते कट करा, बिकॉज चीजलिंग्स तसेच असतात, एकदम छोटे छोटेसे क्यूब्स असतात. सो त्या टाईपमध्ये आपल्याला छान असे सर्व फुल कट करून घ्यायचं आहे. पाहू शकता मी कसं करते आहे. हे मी एकाच याला असं झिगझॅगचं केलं, बाकी मग मी नॉर्मल कटरने करून घेतलं फास्ट. माझ्या या झिगझॅग लाईन्स पाहून तुम्हाला हे तर समजलंच असेल की माझी ड्रॉइंग अजिबात तशी चांगली नाही आहे. मला स्ट्रेट लाईनसुद्धा ड्रॉ करता येत नाही, बिकॉज मला ड्रॉइंगमध्ये आधीपासून इंटरेस्ट नाही आहे. ड्रॉइंगमध्ये पण नाही आणि क्राफ्टमध्ये पण नाही. बट ह्या जोक्स आपण हे करायला नीट पाहिजे, बट नाही होत माझ्याकडून, स्ट्रेट लाईन होतच नाही. सो येस, अशा प्रकारे मी असे छोटे छोटे क्यूब्स आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे. एकदम पातळ करायचे आहेत जे. सो त्याच प्रकारे आपण सेकंडवाली पण लाटून घेऊया. सो येस, सेकंडवाली पण तशीच एकदम पातळ आपल्याला करून घ्यायची आहे. अँड त्याच टाईपमध्ये कट करून घ्यायचं आहे. जाड ठेवू नका, बिकॉज जितकं जाड तुम्ही ठेवाल ना तितकं मग ती क्रिस्पी नाही होत.
सो जितकं पातळ ठेवाल तितकी ती क्रिस्पी होते. सो येस, त्याच्यानंतर सो अशा प्रकारे आपल्याला सगळे कापून घ्यायचे आहे. सो येस, त्याच्यानंतर तेल गरम करून घ्यायचं आहे. एकदम कडकडीत तेल गरम होऊ द्या, त्याच्यानंतरच ते सोडा. अँड येस, त्याच्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला हे जे काही आहे ते फ्राय करून घ्यायचे. जास्त गडबड करू नका, छान असे ते क्रिस्पी होऊ द्या. जितका वेळ तुम्ही हे होण्यासाठी द्याल तितके ते छान असे क्रिस्पी होतात. पण जास्त पण वेळ नका ठेवू की ते जळूनच जातील. सो येस. पाहू शकता तुम्ही त्याचा कलर अजून थोडासा ब्राउनिश होऊन द्यायचा आहे ना. या पॉईंटला लगेच नाही काढायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे पूर्ण झाल्यानंतर त्या छान अशा थंड होऊ द्यात आणि त्याच्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये त्या भरून ठेवा. सो येस, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे दुसरं काही टाईपमध्ये तुम्ही कोणत्या वेगळ्या पद्धतीत करता तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. सो येस, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग.